जनतेच्या मनातील खरे मुख्यमंत्री आदरणीय आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय संजयजी राऊत साहेब, आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आणि परमनंट खासदार आदरणीय ओमप्रकाश निंबाळकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी आपला जास्त काही वेळ घेणार नाही. आपल्याला साहेबांना ऐकायचंय, राऊत साहेबांना ऐकायचंय. सर्वप्रथम साहेब तुमचं मी या निष्ठावंतांच्या कळंब तालुक्यात मनापासून स्वागत करतो. साहेब हा तालुका कुणी आले कुणी गेले तरी नेहमीच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहिलेला आहे, आपल्या सोबत राहिलेला आहे. याआधी आदरणीय कल्पनाताई नरिरे, दयानंदतात्या गायकवाड, ओमराजे निंबाळकर अशा सर्वांना आमदार केलं या शिवसैनिकांनी. त्यानंतर मलाही आपल्या आशीर्वादानं, आपल्या सर्वांच्या मतदान रूपी आशीर्वादानं संधी मिळाली. साहेब आपलं पहिलं 2.5 वर्ष सरकार होतं, त्या काळात आपल्या माध्यमातून जी काही कामं झालीत ती सांगणं मला कळंबच्या जनतेला, धाराशिव जनतेला सांगणं गरजेचं वाटतं. साहेब सगळ्यात महत्त्वाचं, आमची गेल्या 30 वर्षापासून आमच्या बाजूला अंबेजोगाई तालुका आहे, त्या ठिकाणी अनेक वर्षापासून मेडिकल कॉलेज होतं, पण आपण धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपण मंजूर केलं. साहेब या वैद्यकीय महाविद्यालयाचा सुरुवातीचा निर्णय, कॅबिनेटचा निर्णय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये झाला होता. मी खासदार साहेब आपल्याकडे आलो, तुम्हाला सांगितलं साहेब आमच्या लोक गरीब आहेत, आमची पेइंग कॅपॅसिटी नाही, आम्हाला हे वैद्यकीय महाविद्यालय शासकीय पाहिजे. आपण तुम्ही साहेब आमचा शिवसैनिकांचा, सर्वसामान्य एखाद्या आमदार खासदारांचा मान राखून कॅबिनेटचा डिसिजन बदलला आणि ते एक महाविद्यालय वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय केलं. हे निश्चितच गेल्या अनेक वर्षापासून साहेब या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयासाठी घोषणाबाजी होत होती, परंतु त्याला मूर्तरूप द्यायचं काम आपल्या माध्यमातून झालं. साहेब कुठल्याही प्रत्येक निवडणूक गेल्या 25 वर्षापासून आमचे लोक कृष्णा माठवडा सिंचन प्रकल्पाच्या पाण्याच्या बाबतीत दर निवडणुकीला मतं मागतात. मागच्या फडणवीस सरकारनं 2018 मध्ये याला प्राधान्यक्रम लावून दिला होता. त्या प्राधान्यक्रमामध्ये साहेब आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या नावावर पैसे होते, परंतु ही सगळी कामं प्राधान्यक्रमात एकही धाराशिव जिल्ह्यातलं काम नव्हतं. आपण सुरुवातीला 2020 मध्ये कोविडच्या काळात ह्याची बैठक घेतली आणि 2021 मध्ये कळंब तालुक्यातील दुधावाडी आणि तुळजापूर तालुक्यातील रामदरापर्यंतचा प्राधान्यक्रमात समावेश केला आणि त्या वर्षी साहेब जवळपास 700 कोटी रुपये तरतूद आपण केली होती. आता साहेब येऊन पाहणी करतात, सांगतात आम्ही केलं. सुधारित प्रशासकीय मान्यतेचा क्रेडिट घेतात. साहेब सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे एखाद्या प्रकल्पाची किंमत उशीर झाल्यानंतर जी वाढते, ती 4700 कोटीचा प्रकल्प जर वेळेत झाला असता तर तो 12000 कोटीवर गेला नसता. पण साहेब आजकालचे राज्यकर्ते त्याचं सुद्धा क्रेडिट घ्यायला तर ते आम्ही विकास केला म्हणून सांगतात. साहेब दुसरं, आमच्या लासरा बॅरेज मधनं रायगावान तलावामध्ये पाणी टाकण्याचा, पाणी सोडण्याचं काम, त्या सुहा योजनेचा आपल्या काळात सर्वे झाला होता. साहेब लातूर जिल्ह्यातून मांजरा नदी जाते, तेरणा नदी जाते, आमच्या जिल्ह्यातून जाते. लातूरमध्ये सगळे चेनमध्ये बॅरेजेस आहेत, पण आमच्या जिल्ह्यात बॅरेजेस नव्हते. आपल्या सरकारच्या काळात आपले पालकमंत्री शंकरराव गडाख साहेबांच्या माध्यमातून आपण आपल्या धाराशिव जिल्ह्यातील मांजरा आणि तेरणा नदीवरल्या बॅरेजेसचा सर्वे केला होता. पण दुर्दैवाने साहेब सरकार बदललं, त्यांनी त्या कामाला स्थगिती दिली. साहेब मला आपल्याला सांगायचं आहे, आपण कळंबसाठी जे अतिरिक्त सत्र न्यायालय गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी इमारत बांधून तयार होती, परंतु त्याला मंजुरी नव्हती, ती आपल्या सरकारच्या काळात आपण दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, सॉरी साहेब, ते विधानसभेत बोलायचे. साहेब साहेब महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आपण रस्त्यासाठी, वेगवेगळ्या योजनांसाठी भरपूर निधी दिला होता, परंतु ह्या सरकारनं जवळपास 135 कोटी रुपयाची कामं, रस्त्याची कामं होती साहेब, रोज ऍक्सिडेंट होत होते, परंतु मी त्यांच्यासोबत गेलो नाही म्हणून या कामाला स्थगिती दिली होती. आपण जसं कोर्टात आपल्या पक्षाविषयी झगडतो आपण सगळेजण, तसंच मलाही कोर्टात जावं लागलं. मुंबई उच्च न्यायालयाने जी स्थगिती उठवली, जवळपास साहेब 135 कोटी रुपयाची कामं ही आता चालू होत आहेत. साहेब मला आपल्याला एवढंच सांगायचंय, आपल्या आशीर्वादाने आणि समोर बसलेल्या शिवसैनिकाच्या मताच्या जीवावर मी आमदार झालो.
या ठिकाणी याआधीही हा तालुका फक्त मातोश्रीची आणि ठाकरे कुटुंबियाशी शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेला आहे. अध्यक्ष साहेब, मला जाण आहे की मी आज जो आमदार आहे, खासदार साहेब ओमदादा असतील, आम्ही तुमचा आशीर्वाद आणि तुमचा ह्या दोघांचा आशीर्वाद आज या ठिकाणी बोलतोय आणि ही जाण आम्ही शेवटपर्यंत ठेवू आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची साथ कधी सोडणार नाहीत एवढा शब्द देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.